टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भाजपचे नेते आमदार संदीप जोशी आपल्या सोबत आहे। 4चा प्रभाग असणार आहे भाजपसाठी। मागच्या वेळेस मोठं यश 4च्या प्रभागात मिळालं, यावेळेस कशी गणित असेल? 4चा प्रभाग झालेला आहे। 4चा प्रभाग यापूर्वी देखील होता। मागच्या वेळेला आम्हाला 150 पैकी 108 जागा मिळाल्या। मला असं वाटतं की यावेळेला त्याच्यापेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला निश्चितपणे मिळतील। मुळात कारण असं आहे की नागपूर शहराचा चेहरामोहरा जर कोणी बदलला असेल तर तो माननीय नितीन गडकरी, माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नातून नागपूर शहराचा चेहरामोहरा बदललेला आहे आणि येणाऱ्या काळात बदलणार देखील आहे। आणि त्यामुळे मूलभूत प्रश्नांवरती भारतीय जनता पार्टीचे सर्व नेत्यांची जबाबदारी आहे, त्यांचं लक्ष आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला 108 पेक्षा जास्त मेजॉरिटीने भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये राहील। गेल्या वेळेसही 4च्या प्रभागाचा विरोधकांनी, काँग्रेसने विशेषतः विरोध केला होता। यावेळेसही त्यांचा नाराजीचा सूर। काँग्रेस ही विरोधात आहे आणि विरोध करण्याशिवाय किंवा नाराजी व्यक्त करण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा आता काही पर्याय नाही आहे। त्यामुळे ते याच पद्धतीने नाराजी प्रकट करतील आणि शेवटी त्यांना कल्पना आहे की त्यांना हारायचं आहे। त्याच्यामुळे त्यांनी हार जी आहे ती आत्ता स्वीकारली असल्यामुळे त्यांनी नाराजी चालू केलेली आहे। 4चा प्रभाग म्हणजे जवळपास मिनी विधानसभा टाईप मतदान होतं, कारण की मोठे 4 उमेदवारांना निवडायचं असतं एका मतदाराला। उमेदवार निवडतानाही चॅलेंज आहे आणि उमेदवारांना आपला उमेदवार निवडताना पण चॅलेंज आहे। हो, निश्चित चॅलेंज तर असतंच, पण त्याच्या दुसरी बाजू जर बघितलं तर एका दृष्टीने फायदा देखील असतो की एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं एखादाच नगरसेवक राहिला तर त्याचं एखाद्याशी जमत नाही, लोक त्याच्याकडे जात नाही। मग अशा ठिकाणी त्यांना 3 पर्याय देखील खुले असतात। त्या 3 पर्यायांकडे देखील ते जात असतात। तुमचं एखाद्याने काम नाही केलं तर त्या तिघांपैकी कोणीतरी निश्चितपणे आपलं काम करेल, याच्या संदर्भात नागरिकांना देखील खात्री असते आणि त्याच्यामुळे 4चा प्रभाग करणं हे स्वागतार्ह आहे। तयारी सुरू केली भाजपने? भाजप 24/7 तयारीतच असते। आम्ही आज जरी उद्या जरी निवडणूक लागली तरी आम्ही तयारीत आहोत। सर्वे सुरू केला? सर्वे करणार आहे का भाजप उमेदवार निवडताना की डायरेक्ट निवडणार आहे? सर्वे होईल ना? होईल नक्कीच। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।